नमस्कार, मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच नजर टाकूया हेडलाईन्सवर। पंढरपूर वारीसाठी वारकऱ्यांना सरसकट एसटी बसेस सोडा, खेड आगार प्रमुखांना माजी आमदार संजय कदम यांचे निवेदन। शाळेच्या खाजगीकरणाचा कोणताही निर्णय झालेला नाही, शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले पत्रकार परिषदेतून स्पष्ट। राजापूर पोस्ट कार्यालयात रत्नागिरीचे पालकमंत्री नामदार उदय सामंत व खासदार राऊत यांच्या हस्ते रेल्वे आरक्षण सेवेचा शुभारंभ। आणि स्थानिक महिलांना स्वयंरोजगार मिळावा या उद्देशाने रायगड जिल्ह्यात सर्वत्र दिवाळी निमित्त महिला बचत गटांचे प्रदर्शन व विक्री स्टॉल। आता पाहूया सविस्तर वृत्त। पंढरपूर वारीसाठी वारकऱ्यांना सरसकट एसटी बसेस सोडण्यात यावी यासाठी खेड आगार प्रमुख नंदकुमार जाधव यांना दापोली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय माजी आमदार संजयराव कदम यांनी खेड एसटी स्टँड येथे भेट देऊन निवेदन दिले। खेड आगारातून 8 ज्येष्ठ नागरिक किंवा 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि 8 ज्येष्ठ महिला नागरिक यांनाच एसटी मध्ये घेतले जातील असे वारकऱ्यांना सांगितले जात आहे। महिलांना अर्ध तिकीट, ज्येष्ठ नागरिकांना अर्ध तिकीट किंवा 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास अशा प्रकारे सवलत महाराष्ट्र शासनाने दिलेली असताना सदर शासनाचा नियम आगार प्रमुख हे नियमाची पायमल्ली करत आहेत। अशा प्रकारे वारकऱ्यांची अवहेलना करत असाल तर एकही एसटी खेड आगारातून सोडू देणार नाही असे माजी आमदार संजय कदम यांनी खेड आगार प्रमुखांना निवेदन देऊन सांगितले आहे। तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळून वारकऱ्यांसाठी पंढरपूरला जाण्यासाठी सरसकट गाड्या सोडण्यात याव्या अशी विनंती देखील यावेळी करण्यात आली आहे। या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख संदीप कांबळे, युवासेना जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे, ज्येष्ठ शिवसैनिक विष्णू कदम, शहर प्रमुख दर्शन महाजन, भरणे विभाग प्रमुख अंकुश कदम, तालुका सचिव मनोज भोसले, ज्येष्ठ नागरिक रामचंद्र आखाडे, चिंचघर ग्रामपंचायत सदस्य नागेश शिगवण, प्रणय शेलार तसेच मोठ्या प्रमाणात पदाधिकाऱ्यांसह युवा सैनिक शिवसैनिक उपस्थित होते। शालेय खाजगीकरणाचा कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही, तसेच कमी पटाच्या शाळा देखील बंद होणार नाहीत, त्यामुळे विरोधकांनी गैरसमज पसरवू नयेत असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी रत्नागिरी येथे पत्रकार परिषदेतून स्पष्ट केले। माहितीच्या आधारे हे सगळं घडलेलं होतं। मी सर्व संघटनांना मुंबईला बोलवून घेतलं होतं, त्यांना GR दाखवला। खाजगीकरणाची कुठलीही तरतूद GR मध्ये नाही आहे। हा गैरसमज झालेला होता। या संदर्भात पवारसाहेबांची सुद्धा काही स्टेटमेंट आली होती। मी स्वतः पवारसाहेबांना नेऊन हा GR दाखवला। त्याच्याचबरोबर एक दुसरं सुद्धा असं आलं होतं, त्या गौतमी पाटीलच्या नाताच्या संदर्भात एक स्टेटमेंट आलं होतं। पवारसाहेब मला स्वतःच म्हणाले की ही माहिती मला नाशिक जिल्ह्यातून प्राप्त झाली, ती माहिती चुकीची होती। त्याच्यामुळे शालेय शिक्षण खातं हे अत्यंत जबाबदारीने काम करतं। कुठल्याही प्रकारे खाजगीकरणाचा कुठलाही निर्णय झालेला नाही आहे। CSRचे पैसे हे ग्रामीण भागातल्या, तुम्हीच अनेक वेळेला दाखवत असता की ह्या शाळेमधलं छप्पर गळतंय, या शाळेमध्ये मुलांना बसायला बेंचेस नाही, या शाळेमध्ये टॉयलेट्स नाहीत, या शाळेला कंपाऊंड वॉल नाही। याच्यापुढे असं म्हणायची संधी कोणालाही मिळणार नाही। CSRचे सगळ्यात जास्त पैसे महाराष्ट्रामध्ये क्रिएट होतात आणि ते जर महाराष्ट्रातल्या मुलांसाठी खर्च झाले तर त्याचं स्वागत सर्वांनी केलं पाहिजे। कमी पटाला एक गोष्ट सांगतो, मी क्लिअर कट सांगितलेलं आहे की शेवटची अपॉर्च्युनिटी आहे। कोणी जर खोट्या हे फिरवणार असतील त्यांच्यावर कारवाई होणार। खोटं कोणाला बोलता येणार नाही। गव्हर्नमेंटचा GR हा लेखी असतो। कमी पटाच्या संदर्भातलं जे सर्क्युलर निघालं त्याच्यामध्ये स्पष्ट नोंद आहे की कुठलीही शाळा बंद होणार नाही। बंद होणार नाही हे माहिती असताना मुद्दाम मोर्चे काढायचे का? हे विरोधकांचं काम आहे। आणि त्याच्यामुळे जेवढ्या फॅसिलिटीज, मी आपल्याला जबाबदारीने अतिशय सांगतो, जेवढ्या फॅसिलिटीज शिक्षण खात्यामध्ये एका वर्षामध्ये आम्ही दिल्या, महाराष्ट्राच्या 60 वर्षाच्या इतिहासामध्ये कोणीही दिलेल्या नाही आहेत। 61,000 शिक्षकांना आम्ही टप्पा अनुदानावर आणलं, 30,000 शिक्षकांची भरती केली, शिक्षक सेवकांचं मानधन तिप्पट केलं, स्कॉलरशिपची अमाऊंट 5पट केली,
मुलांना पुस्तकांबरोबर वह्या मोफत आणायची स्कीम केली, म्हणजे त्याच्यामुळे पुस्तकाचं ओझं कमी केलं. जे लॅब असिस्टंट होते 1500 रुपयावर काम करायचे, त्यांना 16,000 रुपये पगार केला. जे लायब्ररीयन 1500 रुपयावर पार्ट टाइम काम करायचे त्यांना 16,000 रुपये पगार केला. अनेक स्कीम असं मी तुमच्याशी तासभर बोलू शकेन. राजापूर पोस्ट कार्यालय येथे रेल्वे आरक्षण सेवेचा शुभारंभ महाराष्ट्र राज्य उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार उदयजी सामंत व खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते पार पडला. त्याप्रसंगी आमदार डॉक्टर राजन साळवी, पोस्ट मास्तर जनरल गोव्याच्या मरियम्मा थॉमस, रिजनल रेल्वे मॅनेजर रत्नागिरी रवींद्र कांबळे, सिनियर रिजनल ट्रॅफिक मॅनेजर दिलीप भट, रत्नागिरी डाकघर विभागाचे अधीक्षक NT कुरळपकर यांच्यासह रेल्वे आणि पोस्ट विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. एका क्रेडिट सोसायटीचे बँकेत झालेले रूपांतर, सभासद, कर्जदार, ठेवीदार यांचा दृढ विश्वास आणि संचालक मंडळांसह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेला पारदर्शक कारभार यामुळेच आज कोकणातील एक अग्रगण्य बँक म्हणून राजापूर अर्बन बँकेने कोकणातच नव्हे तर राज्यात आपली ओळख निर्माण केली आहे. राजापूर अर्बन बँकेची एकूणच प्रगती आणि वाटचाल ही तमाम राजापूर वासियांसाठीच नाही तर आम्हा सर्वांसाठीच अभिमानास्पद आहे, असे गौरवोद्गार राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी काढले आहेत. राजापूर अर्बन बँकेच्या शतक महोत्सवी सांगता सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून नामदार सामंत बोलत होते. शहरातील पाटीलमळा येथील यशोदीन सृष्टी सभागृहात बँकेचे अध्यक्ष हनीफ मुसा काझी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, बँकेचे माजी अध्यक्ष रवींद्र ठाकूर देसाई, बँकेचे उपाध्यक्ष प्रसाद मोहरकर, शताब्दी सांगता सोहळा समितीचे अध्यक्ष जयंत अभ्यंकर, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर कुमार अहिरे, सर्व संचालक आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सहकार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी बँकेच्या शतक महोत्सव सांगता समारंभानिमित्त बँकेला शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी राजापुरातील प्रसिद्ध छायाचित्रकार प्रदीप कोळेकर यांच्या शतकोत्तर काळातील राजापूर कसे होते या छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्याचा शुभारंभ देखील नामदार सामंत व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजित गोडबोले यांनी केले. या कार्यक्रमाला राजापूरसह जिल्ह्यातील विविध बँकांचे अध्यक्ष, संचालक, अधिकारी, राजापूर अर्बन बँकेचे माजी संचालक, शहरातील नागरिक, व्यापारी, सभासद व राजापूरचे ग्रामस्थ उपस्थित होते. खूप खूप धन्यवाद सर. बँकेचे अध्यक्ष उगले साहेब आहेत, त्याचबरोबर चिपळूण अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे राजापूर अर्बन बँकेचा इतिहास आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 100 वर्षापूर्वी 40 सभासदांना घेऊन सुरू झालेली क्रेडिट सोसायटी 100 वर्षानंतर 30,000 सभासदांची बँक होऊ शकते, हे महाराष्ट्रातलं पहिलं उदाहरण आहे असं म्हटलं तर ते चुकीचं होणार. मी आता हमीद राजांना विचारत होतो की पहिल्या वर्षीचा नफा किती होता. ज्या दिवशी बँक स्थापन झाली त्या दिवशी 40 सभासद होते आणि या क्रेडिट सोसायटीला जेव्हा 1 वर्ष पूर्ण झालं तेव्हा वर्षभराचा नफा हा 44 रुपये होता. आणि या संपूर्ण कठीण परिस्थितीमध्ये आपण क्रेडिट सोसायटीची वाटचाल सुरू केली. त्याच्यानंतर बँकेमध्ये त्याचं रूपांतर झालं आणि आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्वाची बाब काय तर तुमच्या बँकेतला कर्जदार हा आमच्या जनता दरबारामध्ये कधी देत नाही. कर्ज द्या म्हणून पण सांगायला येत नाही आणि कर्ज घेतलंय ते माफ करा म्हणून सांगायला पण येत नाही. कारण तुम्ही ज्या पद्धतीने त्याचं अनालिसिस करता, ज्या पद्धतीने त्याची सुधारणी करता आणि त्याला कर्ज देता, या पारदर्शक व्यवहारामुळे तुमची बँक ही 0% एनपी आहे. आणि म्हणून हनीफजी तुमच्या आणि तुमच्या सर्व सहकार्यांचे पालकमंत्री म्हणून मनापासून मी कौतुक करतो की अशा पद्धतीचे आदर्श बँक ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. हुमरमाळा ग्रामपंचायतीत तब्बल 15 वर्षानंतर आता परिवर्तन अटळ असल्याचं बोललं जात आहे. गावातून मुंबई गोवा महामार्गावर जात असताना अंडरपास मार्गासाठी कोणीच लक्ष दिलं नाही. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि भौतिक विकासाबरोबरच कला, क्रीडा, साहित्य, विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग, कृषी क्षेत्रासह सर्वांगीण विकास करण्यासाठी मतदार बदल घडवून आपल्याला विजयी करतील असा दावा हुमरमाळा सरपंचपदाचे उमेदवार मधुसूदन खेमाजी पालव यांनी केलाय. ग्रामपंचायत हुमरमाळाच्या सन 2023
2023 ते 2028 या कालावधीत होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मी सरपंच पदासाठी म्हणून आज माझं नॉमिनेशन दाखल केलेलं आहे. आणि ह्या इलेक्शनमध्ये मी आज सुमारे 40 वर्षापासनं 82 सालापासनं गावामधील ज्या दहशतीचं वातावरण होतं, इलेक्शन हे नारळ ठेवून किंवा देवळात गेले प्रचारच होत नव्हता किंवा लोकांना दहशत होती की हे करायचंच नाही, प्रत्येकाला समोर घेऊन चालायचं, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. लोकशाहीमध्ये मताचा अधिकार हा सर्वात उच्च दर्जाचा आहे. तो त्यांना त्याच्या मनापासून जे मत आहे ते त्याला देता आलं पाहिजे, व्यक्त करता आलं. ह्यासाठी माझा सुरुवात जवळ 40 वर्ष माझा प्रयत्न आहे. पण आज ह्या वर्षी हे सर्व बंद झालेलं आहे. हा माझ्या मते हा माझा एक प्रकारे विजयच आहे का. आणि आज मला गावामध्ये आज आमच्या गावातील जे तळागाळातील लोक आहेत त्यांचं राहणीमान जीवनमान उंचावण्यासाठी किंवा ज्या लोकांना आज कुठच्याही सामान्य सुविधा मिळेल त्या सुविधा मिळवून द्यासाठी रस्ते, लाईट, पाणी आणि वीज ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत गावाच्या विकासाला, त्या गरजा सर्वसामान्य माणसाला मिळण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. आणि सर्वांना घेऊन गावचा विकास साधण्यासाठी माझा प्रयत्न राहील. अलिबाग महिला संघटन आयोजित दिवाळी महोत्सव उद्यम सखी भव्य प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार महेंद्र दळवी, माजी जिल्हा परिषद सदस्या मानसी दळवी, जिल्हा संघटिका संजीवनी नाईक, महिला तालुका प्रमुख स्मिता चव्हाण, महिला जिल्हा प्रमुख शुभांगी करंडे तसेच मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. महिलांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी भारत सरकार योजना राबवत आहे. तसेच महिलांना उद्योगात मदतीचा हात देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, परंतु महिला उद्योजकांना हक्काचं व्यासपीठ मिळत नसल्याची खंत आहे. अशा महिलांना बँकेद्वारे आर्थिक मदत मिळवून त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्नही करण्यात येईल, असे प्रतिपादन अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी केले. यावेळी ज्येष्ठ कलाकार व रेखाचित्रकार चंद्रकला कदम व अनाथ बालकांना हक्काचे आईवडील मिळवून देणाऱ्या वात्सल्य ट्रस्टच्या जोशी मॅडम यांचा महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी सत्कार केला. आणि उद्यम सखी कार्यक्रमाच्या मध्ये संयोजन करत असताना हेतू काय, यांना काही वैयक्तिक याच्यामध्ये फायदा आहे का. पण शनिवार रविवारी जे पर्यटक येतात, शनिवार रविवारी जे बाहेरगावचे लोक येतात, त्यांच्याबरोबर इथल्या लोकांना सुद्धा बाजारपेठ मिळावी या दृष्टिकोनातून स्थानिक महिला तुम्ही सगळ्या काम करताय ते अतिशय कौतुकास्पद आहे असं मला वाटतं. गेल्या 20 वर्षापासून साधारणपणे 94-95 सालापासून अनेक वर्ष आता लोटलेली आहेत, त्याला 25-30 वर्ष आपण पाहतोय महिला बचत गटांना कर्ज देण्यासाठी बँका उत्सुक असतात. आणि ज्या वेळेला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्यावर महिला आर्थिक विकास मंडळाची अध्यक्ष म्हणून जबाबदारी टाकली, त्यावेळेला मला या ठिकाणी नम्रपणाने सांगायला पाहिजे की पहिला बचत गटांबरोबरचा जो करार झाला, ज्याच्यातून बचत गटांना कमी व्याजाने कर्ज मिळतील किंवा त्यांचं प्रशिक्षण केलं जाईल, त्यांचे बचत गट तयार केले जातील, त्याची मुहूर्तमेढ कोणी रोवली असेल, कोणी ते छोटंसं बीज रोपटं लावलं असेल, तर ते म्हणजे शिवशाहीचं सरकार असताना ते रोपटं लावलं गेलं. आणि आज आपण बघतोय प्रत्येक गावागावापर्यंत बचत गट झालेले आहेत. दिवाळीनिमित्त महिला सामर्थ्य व समृद्धीसाठी शिवसेना महिला संघटन पेण यांच्या विद्यमाने पेण येथील गोपाळकृष्ण हॉल येथे उद्यम सखी कार्यक्रमांतर्गत भव्य प्रदर्शन व विक्री व्यावसायिक कार्यक्रम व खेळ पैठणीचा या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजा केणी यांच्या हस्ते करण्यात आले. स्थानिक महिलांच्या स्वयंरोजगाराला चालना देण्याच्या उद्देशाने उद्यम सखी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून याचा पेणमधील महिलांनी लाभ घ्यावा असं आवाहन यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजा केणी यांनी केलंय. यावेळी मोठ्या संख्येत महिला व कार्यकर्ते उपस्थित होते. स्थानिक महिलांनी यावेळी विविध वस्तूंचे स्टॉल लावून या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर या शहरातील स्टॉल धारकांना इथे मोफत कोणत्या प्रकारची फी आकारणी न करता हे स्टॉल लावण्यासाठी संधी दिली. आणि या स्टॉल इथे जे लावलेले आहेत ते सर्व प्रकारचे स्टॉल दिसतात आणि याचा फायदा या शहरातील सर्व नागरिक घेतील
आणि या कार्यक्रमाचा चांगला असा लाभ या शहरातील सर्वच नागरिकांना मिळेल. शिवसेनेच्या वतीने अनेक प्रकारचे कार्यक्रम या पेण तालुक्यामध्ये राबवण्यात यावा असं मी तालुका प्रमुख तुषारला सांगितलो. यापुढे या सर्व महिलांसाठी किंवा येणाऱ्या अनेक महिलांसाठी जी काही संकल्पना आहे आपण ती आपल्या प्रयत्नांमधून उतरवून जास्तीत जास्त त्यांना त्याच्यामध्ये प्रोत्साहन मिळेल असे इथून पुढे कार्यक्रम राबवूया. या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त त्यांना लाभ व्हावा आणि माझ्या सगळ्या शुभेच्छा त्यांच्या महिलांच्या सोबत आहे. त्यासाठी धन्यवाद. तळा तालुक्यातील महिला बचत गटांकडून दिवाळीनिमित्त लावण्यात आलेल्या विविध खाद्यपदार्थ व वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. तळा तालुक्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना रोजगार मिळावा तसेच त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम बनाव्यात या दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान याच्या माध्यमातून महिला बचत गटांसाठी स्टॉलचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी प्रत्येक स्टॉलवर जाऊन मंत्री अदिती तटकरे यांनी बचत गटाच्या महिलांनी बनवलेले खाद्यपदार्थ व विविध वस्तूंबद्दल माहिती जाणून घेतली व उपस्थित तालुक्यातील महिला बचत गटांना मार्गदर्शन देखील केले. या प्रसंगी गटविकास अधिकारी कुलदीप बोनगे, नगराध्यक्षा माधुरी घोलप, उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे, सर्व नगरसेवक, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष नाना भौंड, महिला अध्यक्षा जान्हवी शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. खारघरच्या बालभारती पब्लिक स्कूलमध्ये क्रेझी कार्निवल संपन्न झाला. या कार्निवलचे उद्घाटन पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश शेटे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्निवलमध्ये मुलांच्या हस्ते बनवलेल्या विविध वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. मुलांमधील असणारे सुप्त गुण समोर यावेत हा या कार्निवलचा उद्देश असून मुलांनी रोजगार मागणारे नव्हे तर रोजगार देणारे व्हावे या उद्देशाने हा कार्निवल करण्यात आला असल्याचं सांगण्यात आले. येणाऱ्या दिवाळी सणानिमित्त बालभारती पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने आकाशकंदील आणि पणत्या तसेच दिवाळीचे इतर साहित्य बनवले आहे. या मुलांचे कौतुक पनवेलचे उपायुक्त गणेश शेटे यांनी केले. यावेळी शाळेच्या प्रिन्सिपल कल्पना त्रिवेदी यांनी विजेत्या मुलांना बक्षीस वाटप देखील केले. आरोही पाठक for prize distribution ceremony. आज जो ये कार्निवल है इसका नाम क्रेज़ी कार्निवल 2023 है और इसमें जो हमारी गवर्नमेंट स्किल डेवलपमेंट का प्रोत्साहन दे रही है. अगर आपने देखा होगा तो मैक्सिमम स्टॉल मेरे बच्चों द्वारा बनाए हुए चीज़ों का है, उनकी प्रतिभाओं का है और वेंडर्स उस सपोर्ट करने वाले इस कार्निवल को हैं. तो इसका उद्देश्य यही है बच्चों की छिपी हुई प्रतिभा, उनके अंदर जो स्किल है वो उसका प्रोत्साहित करना ताकि वो रोज़गार ढूंढे नहीं, रोज़गार दे सकें और एक एंटरप्रेन्योरशिप को बढ़ावा मिल सके और साथ में सर्वांगीण विकास हो सके बच्चों का. यही हमारा उद्देश्य और ध्येय है. अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळातर्फे यशवंतराव चव्हाण साहित्य नगरी कराड येथे नुकताच राज्यस्तरीय काव्यलेखन व समाजभूषण तसेच साहित्यभूषण पुरस्कार सोहळा पार पडला. ज्येष्ठ कवयित्री रेखा दीक्षित यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. तर ज्येष्ठ साहित्यिक जयप्रकाश घुमटकर हे या संमेलनाचे अध्यक्ष होते. रोह्याच्या सायली सचिन जोगळेकर यांना त्यांच्या चंद्रसखा या कथासंग्रहासाठी साहित्यभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर रायगड जिल्ह्यातील नवघर उरण येथील गुंजार पाटील यांनाही साहित्यभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. इतर जिल्ह्यातील साहित्यिकांना देखील साहित्यविषयक योगदानासाठी सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. त्याचबरोबर नवोदित व ज्येष्ठ कवींना देखील आपल्या कविता सादर करण्याचा मान मिळाला. साहित्यभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या सायली जोगळेकर यांना अनेकदा बरेच पुरस्कार मिळालेले आहेत. जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय गायन, काव्य संमेलन अशा असंख्य कार्यक्रमात नेहमी सहभाग घेत दुर्लक्षित होत चाललेल्या वाचन, गायन, कविता कलांमध्ये नवीन पिढीला रुची निर्माण करण्याचे कार्य त्या नेहमी करताना दिसतात. महिला भजनी मंडळ असो की काव्य संमेलन, त्यात सायली जोगळेकर ह्या उत्कृष्ट सूत्रसंचालन देखील करतात.
शिवाय त्यांनी लिहिलेले पुस्तक चंद्रसखा या कथासंग्रहाचे मुखपृष्ठ त्यांची कन्या कुमारी सम्राज्ञी सचिन जोगळेकर हिने रेखाटले आहे. अशा गुणवंत कलाकाराला हा राज्यस्तरीय साहित्यभूषण पुरस्कार मिळणे म्हणजे रोह्याचा अभिमान असल्याचं बोललं जाते. यासह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. भेटूया नवीन बातमीपत्रासह. तुम्ही पाहत रहा माझे कोकण.